मॉर्निंग व्ह्यू पण समोर सुंदर असा व्ह्यू आणि समोर मच्छी, या डोलीच्या टोकाला मच्छी बघा किती आले आपल्याला. कोलंबी बघा किती आले, मस्त साईज आहे कोलंबीची पण. बघा तिकडची गाठ सोडतायत आणि आपण आता शॉर्टिंगला सुरुवात करू. इथे हा बघा बांबू शार्क. मित्रांनो समोर बोटी पाहू शकता तुम्ही, म्हणजे खूप मोठे आहेत. गावातल्या आमच्या सर्व बोटी इथे आल्या आहेत. मित्रांनो या उन्हामध्ये जे डेलीचे काम करतात ना त्यांना सॅल्यूट आहे. आपल्याला चौथ्या फेरीमध्ये एवढे कोळंबी मिळाले. हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज कसे आहेत, मजेत ना? तर मजेतच राहा. आणि आता वाजलेत 2:30 सकाळचे आणि आपण चाललोय आता फिशिंगसाठी, म्हणजे कोळंबी कशी पकडतात ते पाहण्यासाठी. तर मी माझा फर्स्ट टाइम आहे, मी फर्स्ट टाइम पाहणार आहे की कशी कोळंबी पकडतात. मी अनुभवणार आहे तो एक्सपिरियन्स आणि तुम्हाला सुद्धा तो एक्सपिरियन्स देणार आहे. तर व्हिडिओच्या सोबत राहा आणि पाहूयात आता किती कोळंबी मिळते. आणि आपण आता चाललोय प्रज्योताच्या बोटीवर, तर तुम्हाला त्या मंडळींची आता ओळख करून देईनच लवकर. तर चला. गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. आणि आम्ही येऊन म्हणजे खूप टाइम झाला. आम्ही पोहोचलो इथे 4 वाजताच, 4 नाही 3लाच पोहोचलो. त्यानंतर 5 वाजता फिशिंगला सुरुवात झाली आणि उजेड व्हायचीच थोडा वाट बघत होतो, कारण व्हिडिओ क्लिअर येईल. आणि आपल्या फिशिंगला सुद्धा सुरुवात झाली. आणि तुम्हाला मी ओळख करून देतो बोटीमधले तांडेल कोण आहेत, खलाशी कोण आहेत आणि नाकवा कोण आहेत ते. आणि खूप एन्जॉय करणार आहोत हा प्रवास आणि हा आजचा दिवस, कारण मी फर्स्ट टाइम आलोय फिशिंगसाठी आणि कोलंबी पाहणार आहे कशी पकडतात आणि फिशिंग कशी पकडतात एक्झॅक्टली, आणि तुम्हाला ती प्रॉपर दाखवणार सुद्धा आहे. तर व्हिडिओच्या सोबत राहा. मित्रांनो प्रकाश ते नाकवा आहेत आणि प्रज्वलता दोघं पाठी बसल्यात. आणि चांगला काका आणि विष्णू काका हे सगळे आता बसलेत. आज खूप मजा येणार आहे फिशिंग साठी. आणि बघा बोटी पण खूप आलेत, हे बघा सर्व फिशिंगलाच आलेत बोट. आणि ते आपलं गाव आहे समोरचं जे दिसतंय ना, ते आपलं गाव. आणि आपण आता आहोत आडेच्या लांगीवर, म्हणजे आडे बीचच्या किनाऱ्याच्या बाहेरच. आणि इथे सावणे बीच आहे तिकडे. तर बघूया आज फिशिंग चालू आहे सध्या. हे बघा डोल टाकलेली आहे. मित्रांनो खूप मजा येते आणि आता तर सुरुवात आहे. तुम्हाला पाहायला मिळणार आहे, खूप धमाल होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि कोळी लोकांची पारंपरिक मासेमारी कशी होते ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. हे बघा सुंदर असं दृश्य आहे. मित्रांनो समोर सुद्धा बघा तिथे पण फिशिंग चालू आहे, सर्व कोलंबीसाठी चालेल. तर मित्रांनो आता डोल ओढायला घेतात आता सर्वजण. आता बघा पाठी कशी डोळ ओढतात कशी ते पाहूयात. आणि नंतर पुन्हा एकदा परत पाण्यामध्ये डोल सोडतील तेव्हा सुद्धा तुम्हाला दाखवेन की एक्झॅक्टली कशी डोल पाण्यामध्ये सोडतात. आता बघा सर्वजण कामाला लागले आणि कसरत कशी असते कोल्यांची ती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. हे बघा पाठ ओढले, ते बघा पाठ असते ते पाण्यामध्ये सोडतात आणि त्याच्यामुळे डोल पाण्यामध्ये तालापर्यंत जाते. पाट आता वरती काढलाय प्रज्योताने एका साईडला आणि या साईडला पण चांगल्या काढलाय. हा बघा तर हे म्हणजे इतर असे बांधतोय प्रॉपर आणि ते जातावर बांधतात रशी. आता बघूयात आपण डोल कशी एक्झॅक्टली ओढतात. राधा विष्णू होते काहीतरी. आणि डोलीच्या शेवटच्या पार्ट मध्ये मच्छी बघा किती आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा खूप मच्छी आले, कोलंबीच आहे. आणि आता ही अशी चालवतात जेणेकरून ती जाती माती आहे ना त्यामध्ये साफ व्हायला पाहिजे, घाण वगैरे. आणि फ्रेश कोलंबी, फ्रेश माती, तर फ्रेश मच्छी आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून. चल चल
मॉर्निंग व्ह्यू पण समोर सुंदर असा व्ह्यू आणि समोर मच्छी, या डोलीच्या टोकाला मच्छी बघा किती मिळाली आपल्याला. कोलंबी पहिल्याच ह्याच्यामध्ये पहिल्याच झोल्यामध्ये एवढी मच्छी मिळाली आणि इथे बांधता येतात ते घाण साफ व्हायला पाहिजे प्रॉपर जे पूर्णपणे. समोर सूर्यदेव सुद्धा बाहेर येत आहेत. ते बघा कोलंबी बघा किती आले, मस्त साईज आहे कोलंबीची पण. हा डबे बघा, डबे बघा, हे बघा कोलंबी मजबूत आली. इथे हा एका साईडला गेला नाही, डबे बिबे पडलेले आहे बघा आमचे. आणि कोलंबी बघा, काही कोलंबी आली आहे जबरदस्त आहे. आणि प्रॉन्स बघा, प्रॉन्स त्याच्यामध्ये पण आहे. बांबू शार्क पण आहे, बांबू शार्क, बांबू शार्क. मित्रांनो सगळे आता शॉर्टिंग साठी बसलेत आणि काय काय मच्छी फेकून देणार पाण्यामध्ये परत. हे बघा, म्हणजे कोलंबी निवडायची आणि बाकीची मच्छी बाजूला काढून ठेवायची. हे बघा रजतदा कसं वाटतंय दणदणीत? सबको मजा आ रहा है काम करते समय. जी वेगळी मच्छी आहे ती फेकून देणार आणि कोलंबी आहे तीच फक्त टोपलीमध्ये घेणार. हे बघा मित्रांनो खूप छान वाटतं पहिल्या झोल्यामध्ये एवढी मच्छी आली बघून. जवळजवळ एक टप होईल. हे बघा शॉर्टिंग चालू आहे आमची आणि खूप मजा येते. बाकीचे सुद्धा बघतात मला की हा काय करतो, हा पोरगा काय करतो बोटीमध्ये. तर त्यांना सुद्धा नवल वाटतंय की बोटीमध्ये व्हिडिओ करतोय आणि बाकीचे काम करतात. आणि मला सुद्धा अभिमान वाटतो की मी गोवीवाड्यातील मुलगा आहे, म्हणजे कोळ्यांचा मुलगा आहे आणि हा आमचा धंदा आहे. म्हणजे खूप रिक्सवर सुद्धा आहे आणि तेवढंच मेहनती आहे आणि हिमतीवर धंदा आहे. तर त्याचा गर्व सुद्धा वाटतो. तर व्हिडिओच्या सोबत राहून खूप मजा येणार, धमाल सुद्धा होणार आहे. तर बोला जय श्रीराम. मित्रांनो दुसरी फेरी आहे आणि दुसऱ्या फेरीची डोल ओढतायत. आता बघूया, जवळजवळ 2 तास झाले आपण चालत होतो, डोलमध्ये चालवत होतो, फिशिंग करत होतो. आणि आता पाहूयात या डोलीमध्ये काय मिळतं आपल्याला. मागच्या डोलीमध्ये जवळजवळ 1 क्रेट भरलेला, म्हणजे छोटे 2 क्रेट आणि मोठे 1 क्रेट असं हे होतं. पाठ येतील पहिले, पाठ आल्यानंतर मग डोल येईल. पाठ आलाय आता, हेमंत बांधतोय तिथे आणि ह्या साईडला पाठ आला. हा बघा, जवळजवळ 15 ते 20 किलोचा तो पाठ असतो. त्यामुळे डोल आपली पूर्णपणे खाली बसली जाते आणि फिशिंग करायला सोपं पडतं. डोल ओढायला सुरुवात केली आता. बघूया आता किती या डोलीमध्ये किती येतं. पहिल्या डोलीमध्ये खूप आलेले, म्हणजे बऱ्यापैकी आले. खूपच जास्त आहे, मगाचपेक्षा खूप जास्त आहे. आली 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 कोलंबी आली, कोलंबी आली.
हे बघा म्हणजे खूप आहे, मागासपेक्षा तरी जास्तच वाटतंय. आजूबाजूला बोटी बघा, खूपच बोटी आहेत. सकाळच्या एवढ्याच बोटी आहेत, जे अजूनही गेले नाहीत किनारी, आणि आपणही अजून नाही गेलो. आणि जाऊन आता येणार आहोत आपण. पुढचा प्लॅन तो आहे, किनारी जाऊन मच्छी देऊन पुन्हा यायचं. चल गे चल. मस्त साईज आहे कोलंबीची पण. ही दुसरी फेरी आहे, दुसऱ्या फेरीत पण चांगली मच्छी मिळाली आहे बघा. या आली 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 कोळंबी आली, कोळंबी आली, कोळंबी आली. आता खाऊक मजा येणार आहे, जाम मजा येणार आहे. पूर्ण बोट एका साईडला झाली मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हे बघा बोट एका साईडला झाली पूर्णपणे, कारण सर्वांचं वजन त्या साईडला आहे ना. हे बघा खूप हेवी आहे, 5-5 माणसांना हालत नाही. हे बघा आली आली. मागे पण आहे, डोळीच्या टोकाला पण आहे अजून कोळंबी. टायगर प्रॉन्स पण दिसतोय त्याच्यात. आता आली आणि शेवटच्या टोकाची पण आहे, ती पण घेतील आता आतमध्ये. हे बघा ही तर खूप जास्त आहे, मागासपेक्षा डबल आहे, कारण खूप जास्त वेळ आपण चालवत होतो त्यामुळे जास्त कोळंबी आहे. हे बघा विष्णू काका आता सोडतायत त्याला, आणि मागास सारखंच परत शॉर्टिंग करायला लागेल. बघा ती तिथे मगाची एवढी कोलंबी आहे शेवटच्या टोकाला. मगाची जेवढे होते तेवढे तिथे आहे, आणि ही वेगळी. तर मित्रांनो आम्हाला जवळजवळ 3 टप कोलंबी मिळाले, आणि ते उतरवण्यासाठी आम्ही आता किनारी आलोय आणि जातोय. आता बघूया काकी वगैरे येतील, ते बाजारात घेऊन जातील आणि आपण पुन्हा जाऊ आता कोळंबी पकडण्यासाठी, म्हणजे फिशिंगला. खूप छान एक्सपिरियन्स होता हा, आणि त्यानंतर सुद्धा अजून म्हणजे व्हिडिओ अजून बाकी आहे, तर अजून सुद्धा मजा येणार आहे खूप पुढे. तर व्हिडिओच्या सोबत राहा. तुम्हाला खरंच मजा येते की नाही, आणि तुम्हाला हा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे का हे सुद्धा कमेंट मध्ये सांगा. तर कसं वाटलं? चला व्हिडिओच्या सोबत राहा, स्टे ट्यून. आता आपण खाडीमधून जातोय, गावी जातोय, म्हणजे किनारी जातो. आता बाहेर गेलेलो समुद्रात, खोल समुद्रात, आता किनारी जातोय, म्हणजे खाडीमध्ये एंट्री केली आपण. आणि आता इथून कोलंबी खाली उतरायची आहे, आणि आपण आता जाऊ कोळंबी देऊ आणि परत फिशिंगला. एक टप झाला त्यातला, अजून आता एक टप अजून घेतला परत. बघूया अजून किती टप होतील. टप परत खाली घेतात, अजून एक टप बाकी, तो पण भरेल वाटतं. शॉर्टिंग करायचं अजून कोळंबी. ते बघा तिकडे उठलेले आहे. हा इथे बघा आता एक चितान ताडपत्री हातरलेले खाली, आणि त्याच्यावरती काय आला किवरा. कुठे किवरा दाखव. ए शाजेरी आहे का, आहे का? हा ते बघा वहिनी आता शॉर्टिंग करते, आणि एवढी कोलंबी शॉर्ट करून परत त्या टपामध्ये भरून ती बाजारात न्यायची. हा तिसरा टप, दुसऱ्या डोळीचा तिसरा टप, आणि अजून एक वेगळी आहे, ती शॉर्ट केलेली कोळंबी वेगळी आहे. हा बघा आता ही शॉर्ट करायची कोळंबी आपल्याला, आणि जी वेगवेगळी मच्छी दिसते ना ती बाजूला करून फक्त कोळंबीच घ्यायची आपल्याला, आणि ती बाजारात लिलावासाठी न्यायची. दाखव शाजेरी, ते दाखव काय आहे. दाखव मला दाखव काय आहे. केंड आहे ना, पाण्यात टाकतेस, इथे टाकतेस.
नाही शिवाम नाही एक जायचं बस बस फेक 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 अय पार्टी भरला. मित्रांनो आपण कोळंबी वगैरे सर्व उतरवली खाली आणि पुन्हा चाललं फिशिंगला. आणि तिकडे जे मंडळी दिसतात ना काका वगैरे ते छोट्या चोडीने म्हणजे पगाराने गेलेले शेवंडासाठी गेलेले. मी आता आमच्या गावाच्या खाडीमध्ये जावं आणि इथून आपल्याला जायचं आहे. जो मेन रिस्की रस्ता आहे ना तो पुढे नस्तार बोलतो आम्ही. तिथे लाटा वगैरे जास्त असतात, हिसका बोलतो आम्ही त्याला. तर तिथे खूप रिस्क असते पण पाणी जास्त भरलं नाही त्यामुळे एवढी रिस्क नाही आता तरी. आणि सध्या वारा वगैरे कमी आहे त्यामुळे एवढा वातावरण तरी नॉर्मलच आहे. मित्रांनो त्या बोटीतून आता प्रज्वल टप घेतो, आपला टप पाहिजे म्हणून. चहा पाहिला तरी अशी पण मजा असते बोटीमध्ये. म्हणून बोटीचा एक्सपिरियन्स घेतोय मी आज. खूप छान वाटतं. वर्षभरातून गावी येतो आणि हा एक्सपिरियन्स घ्यायलाच पाहिजे. डोल कशी फेकतात ती तुम्हाला दाखवतो आता. हे बघा प्रज्वल डोल सोडतोय आता पाण्यामध्ये आणि त्यानंतर मग शेवटला पाठ सोडतील. हे बघा चांगा का आणि प्रज्वल दादा डोल सोडतात पाण्यामध्ये पाठी. पाठ आहेत ना ते पाठ सोडतील, दोन्ही साईडचे एकत्र सोडतील. त्याची पण मार्किंग आहे, पाठ सोडतात त्याचे. हे बघा पाठ सोडलेत पाण्यात आणि त्याची पण मार्किंग आहे पाठ. पाठ वगैरे सोडून झालेत आता दोन्ही साईडचे आणि घट्ट बांधतोय प्रज्वल इथे. बघा टाईटली बांधायला लागते तिथे. तर मित्रांनो मी आता बोटीमध्ये नाश्ता करतोय. खूप वर्षानंतर नाश्ता करण्याचा चान्स मिळाला आहे. बघा आज नाश्त्यामध्ये आहे हे बघा प्रॉन्स आहे, प्रॉन्स. आणि प्रज्वल पण आज नाश्ता करताय. प्रज्वल नाश्ता करायला हां हे बघा चपाती आणि कोळंबी म्हणजे मोठे चोरलट आहे ते. तर याची खूप मजा येणार आहे खायला. यात मी पण खूप वर्षानंतर बोटीमधला नाश्ता करण्याचा एक्सपिरियन्स घेतोय. तर मजा येते. या मित्रांनो या उन्हामध्ये जे डेलीचे काम करतात ना त्यांना सॅल्यूट आहे. एवढं ऊन लागतंय ना बेकार चटके लागतात अक्षरशः. आणि खूप बेकार एक्सपिरियन्स म्हणजे एक्सपिरियन्स तर चांगला आहे. उन्हांना सॅल्यूट आहे कारण ते डेली एवढं उन्हामध्ये काम करतात त्याच एनर्जीमध्ये. तर ते खूप हार्ड आहे. तेच मला दाखवायचं होतं आणि त्यासाठी मी आलेलो. म्हणजे खूप चटके लागतात अक्षरशः. जे म्हणजे प्लॅटफॉर्म आहे ना आम्ही तिथे बसलो आहे ते पण एवढं गरम झालं आहे, ते पण खूप हीट झालं आहे आणि त्याच्यामुळे पण चटके लागतात. एकदम बेकार चटके लागतात. पाणी जरी टाकलं तरी ते पण लगेच गरम होऊन ते पण चटके लागतात. तर असा एक्सपिरियन्स आहे खतरनाक. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही कधी हा एक्सपिरियन्स घेतला आहे का आणि तुम्हाला आवडेल का हा एक्सपिरियन्स घ्यायला. तर अशी मेहनत असते कोळी लोकांची. आणि काही जण तर 7-10 दिवस जर बाहेर असतात मोठ्या होड्यामध्ये त्यांची काय अवस्था असेल ते सुद्धा कधीतरी नक्कीच दाखवेल मी. तर व्हिडिओच्या सोबत राहा. तर मित्रांनो आजच्या दिवसाची शेवटची डोल ओढायला सुरुवात झाली आहे. दोन्ही साईडहून आता पाठ ओढतात. मित्रांनो आजची शेवटची डोल म्हणजे या उन्हातून फायनली सुटका होईल. आणि मच्छी पण खूप मिळाले, बरेचसे मिळाले. चौथ्या फेरीत कमी आहे हे बघा. काळ काळ दिसत असेल ती पुळण आहे आणि ती आता साफ करते. डोळ ओढली पण ह्याच्यात काहीच नाही, कमी आहे मावरा. या डोलीला मावरा कमी भेटलाय आणि मागाच्या डोलीचं अजून शॉर्टिंग चालू आहे. मित्रांनो आपल्याला टायगर प्रॉन्स पण मिळाले आहेत, मला दाखवतो. रजत धरतो जरा.
हे बघा प्रज्योता आता आपल्याला दाखवतो धरून टायगर प्रॉन्स. हा बघा टायगर प्रॉन्स जबरदस्त साईज आहे, एक नंबर. मला सेकंड ट्रिपला एवढी मच्छी मिळाली म्हणजे एवढी कोळंबी. हे बघा 2 टप झालेत आणि तिकडे एक झाली. वहिनी ते परत शॉर्टिंग करते कालवण्यासाठी. हे आहेत माकुल, हे पण माकुल आहेत आणि मोरे आहेत. हे पण खेकड्यांचेच वेगवेगळे स्पेसीज आहेत. साजरी काय खाणार आहेस? किवरा किवरा खेकडा खाणार आहेस? खातेस तू? हे म्हणलं तिथे साफ करतो परत पुन्हा एकदा ती कोळंबी. आणि आता ती सर्व कोळंबी टपामध्ये म्हणजे क्रेटमध्ये मारून त्याच्यावरती बर्फ टाकतील आणि ती लिलावासाठी बाजारात नेतील. अजून थोडी शॉर्टिंग पण चालू आहे बोटीमध्ये. हे बघा धुतं. तर मित्रांनो फायनली बोटी घेऊन आम्ही खाडीमध्ये आलो आहे आणि आम्हाला मला कालवणाला एवढी कोळंबी दिली बघा. तुम्हाला दाखवतो मी. एवढी दिली एक कोळंबी आणि हे मी मुंबईला घेऊन जाणार आहे. म्हणजे बरीच आहे आणि थोडे पैसे पण दिलेत म्हणजे छान वाटलं जरा. तर प्रज्योताला थँक्यू, कारण मी असंच आलेलो, काम पण नव्हतं केलं तरीसुद्धा मला कालवणाला मिळालं आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मी आता अशाच काही खास ब्लॉगमध्ये नाही घेतो. टाटा बाय बाय.